जर काय गुन्ह्या आता जर मोड खायला असते तू मोड काय बाजूला काढते बर का तेव्हा किती दिन आणलं या काय गरज होती कायची वाजव ना पुंग पुंग माहिती का तितकं वजन लागेल का तितके वजाचे पैसे गेले तर कपडे कशात कपडे क्वालिटी कलर रोपायला लागला का वापायला का तरी तुम्हाला एवढे मोठे भारी कपडे घेतले तर दाढी नाही म्हणले काय मला सांग जाऊ नमस्कार तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बहिणींना माहिती का आज सगळ्या टोटल आमच्या कारखान्यावरल्या गाड्या बसून येतात संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही कोण कोण संक्रांत बनवतात आणि कोण कोण बनवतात कोणी म्हणत होतं असं की इकडं कर्नाटकामध्ये उद्या 15 तारखेला संक्रांत आहे म्हणून आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आज 14लाच आहे तेव्हा का सगळ्या गाड्या बसून येतात ह्या का इकडं पण बघा उड्या थोडंसं मी लय उचलले त्यामध्ये दिसणार ना याच्यामध्ये गाडीमध्ये जाय आणि दाखव गाडीमध्ये मग जमते सगळ्या दाखव सुनबाई हे धरा टोपलं दिसेल बघा इकडं बी दाखव दीदी इकडं बी दाखव इकडं बी दाखव कारखाना दिसतं का आपल्याला कारखाना दिसतंय कारखान्याचं दुकान बी थोडं निघायला लागलंय तर माहिती का हे धर दिदू आधी ती धर ही इकडून इकडून तुझी आंघोळ का व्हायची आता तू धरायला लावलं सोडून का होईल मी इकडून ये ना इकडून तर लवकर करा तुमची झाली की माहिती आहे मुडक्या मुडी मारील का मुडक्यावर उडी मारेल अयो आणि ऐक की तू लवकर उरक तुला कपडे घ्यायचे तर नग मला नग बघ पुन्हा म्हणशील मला कपडे घेतले नाहीस त्या दिवशी लई रुसली होती साई मला कपडे घेतले नाहीस म्हणून तेव्हा काय करायचं चल बघ तेव्हा बापाला बघू पण नेणारच का फुफट उडव ह्याच्याकडे उडव बघा पावत्या उचल आणि पिशवीमध्ये नेऊन टाक आधी ती त्या पावत्या उचल सगळ्या एक बी पावती नाही गेली पाहिजे आई मग नेणारच का हो नेणार आहे तुला ते नाही करत कोणतं तरी कार्टून बघ त्यामध्ये तिचं नाव डाळ शिजू टाकायची आहे चल काय नाव असतं किंवा तिचं समुद्राचं एक पत्थर आणाय जाते बघ ती यासारखी दिसायलीस केसन फिसन काय ना जाती अमेनिया का काहीतरी नाव असतं बघ तिचं ते कार्टून नाही का आवडत आपल्याला त्यात एक मोठं भलं माणूस असतोय बघ हा ते आणि त्याच्यामध्ये ती वय असते अशी किरुळ्या घ्यायची तशी दिसायलीस ते काय ते आहे ना त्याच्यामध्ये मासे असते तर माशाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा तळ्यामध्ये असते ते हा तशी दिसायली तळ्याच्या साईडला जाते कासू मदत जलपरी काय नाव अमेनिया नाव असते अमेनिया तेव्हा बाब दिसायली नाही असली बदडे नाही आमचं मान होऊन गेलंय आधी ती भांडे कुठलीस घेते भांडे खाली घेत ठीक चल माझ्या मला जाऊ दे की गांगोळीला मम्मी मी काय करते डाळ आणि तांदूळ टाकते तुम्ही घरी आई भात करतेत म्हणा काही नाही ते म्हणते. पहिला ताटलं तुला आंघोळ करायची जर 10 तांदूळ आणि ते टाकतो तर तू आंघोळ केलीस एका मिनिटात इकडून ठेवून पाहिजे इकडून आता राहू दे टाकायचं काय नाही लागलं मला तिकडे काय नाही बाप्पा सगळ्या बायानं भात केलाय हे ठेव इकडं भात केला म्हणजे वहिनीने बी केलता मग शिजायला होता वहिनीचा भात पंचायत त्या त्यांचा फोटो कुठं आलाय हा हे तर ठेव हा. भात शिजला की चुलीवर करायला पुन्हा गॅस नाही म्हणून गॅस हाय का नाही काय माहित नाही पर चुलीवर करायला हे आपलं कुठे येतं संपला असं हे आपलं कुठे आपला गॅस घासला नाही बाबा चालू करा आबा गप्पा गप्पा कवा घासायचं होतं हळूहळू काम सुरू आहे त्यांचं गॅस घासले सर का मी नाही मी स्वयंपाक करते सर का तो आंघोळीत राहिली कसं पकाव करणार बरं धरा मग मी आंघोळ करून येते मग तुम्ही आंघोळ करा आता जा सगळं तू बी गॅस पासून घे तोपर्यंत हे करतो मी चला गॅस पासून ते भाऊजी मुळे होईल हो ते उठायला का बा? असं करायला काय चल बरं त्या भाऊजीकडे बघू दे काढ झाडून जाऊ दे भाऊजीच्या अंगावर चल जाऊ दे अंगावर भाऊजी काय करतोय तुम्हाला बघू दे कवरच झालं हे भांग पाडते किती मोठ देते तू काढ झाडून बघू दे मला काय म्हणतो तर तुला ते कसा उठून पळत नाही बघ तो फुफुटाच ओढायचा बंद झाला म्हणजे फुफुटा भ्याला म्हण ना मला प्रीतम भाऊजी नाही भ्याला पण फुफुटाच भ्याला बघा हे बाबा हे प्रीतम कोणाकोण बोलावा इथं काय भेन तर मी तरी भेलेलो बरं बरं ते झाड मारून तेवढं गॅस पटकन हे करून घ्या चला यावर पोरं बी कपडे घ्या मला चला यावर आणि ते समजा यावर या
जॅकेट शर्ट पोरं लागली तर कपडे मागायला. सकाळी तिला बायाला कपडे असते तर पोरं बी घ्यायला लागले. सगळे मापच झाले सगळे. आई मग तुला असं घे. बरं बरं बरं. माहिती का तितकं वजन लागेल का तितके वजाचे पैसे गेले. तर कपडे खरेदी करायला ते काय करावं म्हणलं दीदीलाच एक घेईन. दीदीला घेतलंय मी. लेकर रडायला लागले ते लेकर एवढे ह्यांना काय करायचंय. धर 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 माझे कपडे इकडे नागा वाटायला सगळे पैसे खलास केले. चला आता काळ्या वाजी चला करा बंद आता ते. बाय बाय बाय. हार कोणी घेतला ग ह्यो? बाय बाय सुन्यानं बाईनं तर हार घेतलाय. दोन आहेत वाटतंय. अगं बाई एकच आहे ह्यो. गजरा आहे त्यो. असं लावायचं असं. बारकाच आहे. कपडे आणलेत माहिती का? दाखवा मला. हे काय दाखवायला इकडे. मला मी जे देईन ते कपडे त्यांनी घालायचे पटकन मला दाखवायचे बरं का. हा बाकी दीदीने आणलं या. काय गरज होती कायची? मला बघू दे. वाजव ना पुंग पुंग मला बघू दे की. महाराज. हा, तुला बी मागून आणली मी. आपल्या दोघीच आहे ते. दोघीच आहे ते तुमच्या. मला आणि तुला नाही ते. वीर मदत हे इकडे चल. इकडे मदत ही मदत. बघाय म्हणजे आदिती इकडे बघ. वा तसलंच आणलाय डबल. एक तुला आणलाय. उकला. काय उकलायचंय? आम्हाला बघावं लागेल की. तू साडी घालणार आहेस काही घालणार आहेस आता? साडी. ते दे तुला आणि ते तुला दे बाय. आता तू पोळे करायला लागलीस. तुला कपडे बदला लावायचे नाही. हम गरीब आहे. तू गरीबच बरं आहेस. हे कोणाचं आहे रे? प्रीतमचं खालचं ते वरचं भयाचं नाही ते दोन्ही नाही हो प्रीतमचं खालचं आहे ते हे संगीतचं आहे का नाही रे? माझं संगीतचं. आता तू हे घाल. प्रीतम तू घाल. मला पटकन नाही दाखवायचे कपडे घाल. चाचा बायाची सगळ्यात अशी इथं पोराने सजलेत. ती बायाची येणार ना हो दोन्ही. सखी बायाची. त्याच्या दोन्ही हात लाव आणि खूप हो जरा असं नाही आज ते पोरग कसा बघायलाय. झोपलं काय? अरे वर बघ. चाचा हा खालची आरमानी भारी आरमानी घाल. अरबणी आणली ती पॅन्ट तुला भरायला हे मोकळा राहते ना त्याच्यामुळे हे आणले. हे शर्ट आणले. शर्ट लय नंबर एक आहे पण. हे कशाला आणलं? ही पॅन्ट प्राची रे माझी. बापरे. इथं बस की. इकडं बस अलीकडं. कुठे चाललास तू? कुठं नाही. हे तू हे घालणारस ना? हो. हे आता तो घालायचं लगेच. तुम्ही ह्यांचा सण आहे ह्यांना बी लावा ओसायला ह्यांना ताट करून द्यायचं. हो तेच काम आहे आम्हाला. हे कोणाची फिरतमचं? कसं म्हणायला लागलं. बरं बदल तिकडं लगेच दाखव मला कसं दिसतंय तर. बरं लगेच दाखवायचं. फेकलं तिकडे फेकलं. घालतो ना तो. घाल पटकून ये. गरमायला लागले होय पटकन हवायला. ओके शर्ट आणलं. खाना जरा नवर देव जरा मला भारी आणलाय. मला बघा. आता हे घालणार आहे सगळे घालणार आहे. लय आवडलं लई मी नाही देणार. डिझाईन कलर कसं मी नाही देणार. बेगडून टाकले की बघा मग. आता घालायचं दाढी कटिंग करून यायचं मस्त जाऊन टाकून. नाही पाण्यात धुवून आणलं. तुम्हाला द्यायला लागले तर मी नाही देणार. ती खाल्ली मै आहे नाही पॅन्ट. हे काय आहे? काळे आहे का ब्लू कलर आहे? गुलू. तर काय सोनबाई तीच घालून नऊ लागला थोडा मारा. ही एक घाल. टी शर्ट. ह्याच्यावर घाल. चौरपट तिरपट उरपट त्याच्यावरचं तिरपटच आहे. कोणचं आहे? नाही हे कलर मी चॉईस केला नाही. याला येते आणि आणि याला हे जिंचीला माहिती का मी शर्ट कशी घेतली ना त्याला कपडे नाही म्हणून अर्ध होता रोज आणि हे कोणाला आणलंय? त्याच्यामुळे आणले त्याला. ते पांढऱ्यामध्ये माझी ती. मग फिट फिट करून आणली. क्वालिटी लई करावी. चार बाऱ्या ही क्वालिटी काढायला किती उशीर लागला ना आपल्याला. आयडरी घेतली होती दुसरी. आयडरी असतं त्याच्यावरचं. मी जीन्स घेतली होती असं असं खरजुली होती जरा थोडी खरबडी आणि ही घेतली. आता मला पाणी दे बरं प्यायला. बाबा बाबा तोंड माझं पेट रे बाबा रात्रची मांजर पांढरी. काळी काळी पाणी धर ना. धर एवढं घेणं ते पाणी गिळ धर लवकर. धर पुन्हा घाला येईन. धर धर के. अरे धर ना बाबा. लोक म्हणजे का रोज लागला पोरगा. सासू आहे ही माझी जरा रोज धर की.
चाचा पण का फेकून दिलं घरी? मला प्यायचं होतं की. अरे 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 गिलास त्यात लावा बरं, हाय का लावल्या? पटकन मला घाल. तुम्ही पुन्हा राहू दे. मला कसे दिसते तर बघायचे. दर लवकर घालून मी तिकडे टोपी मध्ये तर काढून घालू तुला पटकन बघू दे मला कसे दिसते तर. घातलं का रे तो? आणि इकडे तुझ्या मोबाईल आणि तो बी घालला पटकन. गरमायले घाल 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 लगेच लगेच कर पॅटर्न. आता चांगलं घरी आले की चांगले कपडे घालायचे. रानात जाताना खराब कपडे घालायचे. पोळ्या करायली कसल्या पोळ्या करायली. अगं बाबा बघू ती पोळी फुगली. सर कुठे पोळी आणली का खाली? आता सुनबाईला पोळ्या येत नाहीत. सुनबाई कसं मला शिकवते कोण शिकवेन तुम्हाला? शिकवायच्या टायमिंगला मी जाऊन पाय कसा धरला? काय एक पॅन्ट ठेवून देऊ का? ठेवून द्यायला आणली का? नाही एक पॅन्ट एक. मग ठेवायचीच होती तर आणायचीच कशाला होती? बरं घालतो दोन्ही एक साठी. काय बाबा प्रीतमला लई टाईट शर्ट दिसायला ना. कशात कपडे? क्वालिटी का कलर वापायला लागला का? वापायला का तरी तुम्हाला? माग सरका थोडा कसं दिसायला माग सरका. हा आता दिसायला बघ भारी कपडे. दोघ जण आवळे जावळे चांगले दिसायला. तो बाया कुठं गेलाय? बाया आला का नाही कपडे बदलून अजून? अरे हात पुसायला नाही लय डेंजर तुमच्या पशी. आला कर बाया बघ दी इकडं कुठं गेला तर तू? अरे मी दाढी करायला आलो होतो ना राव. दाढी करायला आला होता? एवढे मोठे भारी कपडे घेतले तर दाढी नाही म्हणले काय. मला सांग आता कपडे कसे आवडले तर मी माझ्या मनावर आणलेत कपडे. हो, भारीत का? अरे चिठ्ठी काढा ना. अरे टाचने मारून चिठ्ठी टाकलेत रे. टाचण्या मारल्यात काय? कपडे टाचण्या खराब होऊ नये म्हणून. कसं आहे हो याने तर गंटिकला केला वा तुला. आता बघा आता त्याच्या गंटिकला झाला की हे बी करतो गंटिकला. बस खाली माग हो ना असं महाग सरक माग हारले गरमायले गुपित. कॉपी कर मारे खरी. बस मी काढते. मला ती चिठ्ठी काढायची. अगदी अरे ते काढ ना आधी. काय मी का म्हणतो रे बाबा. बघ दी इकडे कर. नाही पहिली ती मायला घरात पावडर नाही. पावडर आहे ना. नटा सक्रातीला पोरं नट येतात का पुरी नट येतात काहीच निळ लागा नाही गेला. निघलं का? आहे का त्यात पावडर? अरे प्रीतमला ठेवलं होतं ना वाचून. कठीण नको करू. अक्कर की अजून 15 दिवसांनी केले होते. पटापटाच्या टायमाला एकदम भारी दिसणार आहे. आता भारी दिसायली. राहू दे मग आता नको करू कठीण. तो जरा गोंडाच मला दिसते. केस पिस मस्त नादर. कठीण केल्यावर लय भारी दिसते. वाटलंच तर दाढी करून या. तेवढं दाढी करून येतो. कंगवानाचा आणला तो माय केसावाला. अरे हुडकीला सापडलाच नाही. हे केस कशी इचर आता तुझ्या हे हाय की मोठा कंगवा आहे की त्यात मध्ये काढलाय दुसरा बघतो आहे का? बरं आता दुसऱ्या बारी हा हे मोठे दात हे बारके सोड. अरे हळूहळू हे लाव की गंध बघू ती कसं दिसायला तुला. जा मग. तर माहितीये का मित्रांनो मी सुनबाईला लिकीला सजवायचं म्हणलं होतं पण पोरं म्हणले आम्हाला बी कपडे घ्यावं लागतात. काय बायांनीच घालावं लागतात काय गाड्यांनी बी काय करायचं म्हणून हे बघा पोराला कपडे घेतले. तर सगळ्यांना काय म्हणते वरल्या कडीला टीका असन काय ती टीक दाब ना. जा तिकडे कवर खातात. तर माहिती का सगळ्या बायांना ह्यांना ओसून आले पण खरं ओसाचं ह्यांना राहिलं होतं त्याच्यामुळे ह्यांना आधी तिळगुळ घाण गोड बोला धरा. असं काय चला अहो हाणायला नाही. चला सोन्याला जायचं आपल्या व्यवसायाला. आपली खरी लक्ष्मी त्यांना तर व्यवसाय लागेल का नाही. असं उभं राहिला पलीकडे कसा लात मारी. माझ्या नवऱ्याला घेऊन आले संग तू लात तर मारण्याची तुझा पाय काढून नाही ठेवायला माझ्या नवऱ्याला तर पुन्हा मला हा तुला काय आणलंय माहिती का खायला पण कुकुला द्यावं लागेल तुला.
चल हे कुकू हे हळद तिळगुळ घे गोड बोल गोड नाही बोलणार धर ना खायला आणले नग रुसला असते काय जाय मग तिकडं रुस माझा सोन्या बघ तुला रुसतोय का तर सोना तुला काय आणले बघ तू तर रुसलास तू तर रुसू नको अरे खायला आणलंय मी बी. पोळी तिळगुळ घेईन गोड गोड ए, पोळी आण कधी दे ते चारते खात हे बी खाते हे खात सोळी रे खाल्लं की बेटा असं राह माझ्या सोन्या ह्याच्यामुळे तर मला ह्याची माया येते माझं गुणाचं लिकरू आहे तू बी तर खाणार आहेस का मला सांग आधी चपाती पोळ्या पोळ्या चारा रे ह्याने बी खाल्ले त्याने फेकून दिलं दिदे पोळ्यान हा ना अर्धे अर्धे चारते तुला काय तर ती धर चला अर्ध्या देत ना नग नाही का ते बी नको म्हणतोय हे इकडं तुझ्या हिच्यातून हे धर धर आता असं धर काय पोळी खाल्ली ना धर काय धर काय गुन्ह्या आता जर मोड खायला असते तू मोड काय बाजूला काढते आता हा नाही चालवायचा अरे सोन्याच्या पाया पडते ना सोन भाऊ तुमच्या बी तुम्हाला तरी काय रुसवायचं या चल बस आता चला आम्ही पोळ्या केल्यात आता ह्यांना चालत म्हणून आम्हाला खोला सकाळपासून झालं पोटामध्ये वक 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 व्हायला या चला तर मग पोळ्या खायला